पाकिस्तानी कुख्यात गुप्तहेर संघटना ISI आणि दुबईत बसून भारताच्या विरोधात कारवाया करणारा गँगस्टर शहजाद भट्टी याने सोशल मीडियाच्या माध्यमातून रचलेल्या देशविरोधी जाळ्याचा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ATS यांनी अत्यंत धडक कारवाई करत पर्दाफाश केला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नुकतीच दिल्ली आणि पंजाबमध्ये भट्टीच्या 6 हस्तकांना अटक करून पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचा एक मोठा आणि भयंकर कट उधळला होता. याच आरोपींच्या कसून चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर या देशविरोधी कृत्याचे धागेदोरे थेट महाराष्ट्रात पोहोचले आणि ATSने तातडीने जाळं टाकलं. रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि खोपोली परिसरातून 3 संशयित तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षेच्या कारणास्तव या तरुणांची नावे अजून जाहीर केली नसली तरी त्यांचे मोबाईल फोन्स, लॅपटॉप्स आणि सर्व सोशल मीडिया अकाउंट्स जप्त करून डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक टीमकडून कसून तपासणी सुरू आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार हा मूळचा पाकिस्तानी गँगस्टर सध्या दुबईत बसून ISIच्या इशाऱ्यावर फूट सोल्जर मिशन चालवत असून त्याची टोळी इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून भारतीय तरुणांना शोधून सुरुवातीला मैत्री करून त्यांचा विश्वास संपादन करते. त्यानंतर त्यांच्या चिथावणीखोर रील्स शेअर करणे किंवा देशविरोधी पोस्ट लाईक करणे यासारखे छोटे छोटे ऑनलाईन टास्क देऊन बदल्यात मोठी रक्कम ऑनलाईन पाठवली जाते, ज्याचा मुख्य हेतू भारतातील तरुण पिढीला भडकवून देशात स्लीपर सेल्स तयार करणे आणि मोठ्या शहरांमध्ये घातपात घडवून आणणे हाच आहे. या संपूर्ण कारवाईमुळे रायगड जिल्हा पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आला असून न्यूज नेक्ससच्या वतीने आम्ही सर्व तरुण मित्रांना आणि पालकांना आवाहन करतो की परदेशी किंवा अनोळखी नंबरवरून येणाऱ्या संशयास्पद व्हॉट्सअप मेसेजला, पार्ट टाइम जॉबच्या ऑफर्सला किंवा पैशांच्या कोणत्याही आमिषाला अजिबात बळी पडू नका, कारण सोशल मीडियावरील तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला थेट तुरुंगात पोहोचवू शकते. या प्रकरणाच्या पुढील प्रत्येक कायदेशीर अपडेटसाठी पाहत रहा फक्त न्यूज नेक्सस आणि आपल्या भागातील तरुणांना सतर्क करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.